नमस्कार प्रेक्षकांनो, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे दुष्यंतचा आता गैरसमज झालेला असतो. त्याला असं वाटत असतं की बाळजाबाई जे बोलते ते खरं आहे. त्याचा पासपोर्ट कृष्णाने जाळलाय हे आता त्याला खरं वाटत असतं. तेव्हा दुष्यंत म्हणतो, ये ना कृष्णा ये, आता बोल, काय बोलायचंय तुला, का जाळलास माझा पासपोर्ट. तेव्हा कृष्णा म्हणत असते, दुष्यंत सरकार, तुम्ही माझं ऐकून तरी घ्या ना. तेव्हा दुष्यंत म्हणतो, हो ऐकतो, बोल ना, का माझा पासपोर्ट जाळलास तू. तेव्हा कृष्णा म्हणते, नाही दुष्यंत सरकार, मी तुमचा पासपोर्ट जाळलेला नाही आहे. तेव्हा दुष्यंत म्हणतो, खोटं बोलू नकोस कृष्णा, तुझ्या या खोटं बोलण्याचा राग येतोय आता मला. का केलंस तू हे सगळं आणि कशासाठी. मी अमेरिकेला जायला नकार दिला होता ना, पण तू मला इथे परवानगी दिलीस, त्यानंतरच मी अमेरिकेला जाण्यासाठी तयार झालो होतो ना. मग का तू मला इथे म्हणालीस की तुम्ही जा म्हणून, का मला वचनातून मोकळं केलंस, का माझ्यासाठी हसलीस रडलीस. ते सगळं नाटक होतं का, ते सगळं खोटं होतं. तेव्हा इथे दुष्यंत म्हणत असतो, कृष्णा, तू फक्त माझा पासपोर्ट जाळलेला नाही आहेस, तर माझं फ्युचर जाळले आहेस तू, माझी स्वप्न, माझ्या स्वप्नांची राख रांगोळी केली आहेस तू, आणि तुझ्यावरचा विश्वाससुद्धा तू जाळून टाकलास. फक्त एकदा फक्त एकदा बोलली असतीस ना कृष्णा की अमेरिकेला जाऊ नकोस म्हणून, मी नसतो गेलो अगं, तुझ्यासाठी नसतो गेलो. पण नाही, हे सगळं नाटक करायची काय गरज होती तुला. माझं चुकतं. मी ज्यांच्यावरती विश्वास ठेवतो ना, ते सगळे माझा विश्वासघात करतात. माझं नशीबच खोटं आहे गं. मी ज्यांच्यावरती विश्वास ठेवतो ते मला फसवतात, माझा विश्वासघात करतात. कृष्णा म्हणते, नाही दुष्यंत सरकार, मी तुमची शपथ घेऊन सांगते, मी तुमचा पासपोर्ट नाही जाळलाय. मी खरंच तुमची शपथ घेते, असं आता कृष्णा इथे दुष्यंतला म्हणत असते. पण दुष्यंतला ते सुद्धा खोटंच वाटत असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आढळराव विचार करत असतात की कृष्णा कधीच दुष्यंतचा पासपोर्ट जाळू शकणार नाही. मला माहिती आहे, तिच्या विरोधामध्ये खूप मोठं षडयंत्र रचलं गेले आणि या सगळ्यामध्ये बाळजा आहे हे मला माहितीसुद्धा आहे आणि कृष्णाला सुद्धा ते माहिती आहे. पण इथे दुष्यंतच्या मनातून आपल्या आईची माया कमी होऊ नये म्हणून इथे कृष्णाला सगळं माहिती असूनसुद्धा ती दुष्यंतच्या समोर बाळजाचं नाव घेणार नाही आणि दुष्यंत तिच्यावरती अविश्वाससुद्धा दाखवणार नाही. म्हणजे या सगळ्यामध्ये सूनबाईंना फसवण्यात आलेलं आहे, पण आम्ही तसं होऊ देणार नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे दुष्यंत म्हणत असतो, कृष्णा अगं बाद झालं गं, अजून किती वेड्यात काढशील मला सांग ना, किती वेड्यात काढशील. आता अशी रडतीयस जसं तू काहीच केलेलं नाही आहेस. पण मला माहिती आहे कृष्णा, तूच माझा पासपोर्ट जाळला आहेस. तेव्हा कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, अहो मी सांगते ना, मी तुमचा पासपोर्ट नाही जाळला. तेव्हा दुष्यंत म्हणतो, बाद झालं, खोटं बोलू नकोस आता, तुझ्या खोट्या बोलण्याचा आता राग यायला लागलाय मला, आणि तू माझ्यापासून लांब हो. मला तुझा इतका राग आलाय ना की उगाच माझ्या हातातून काहीतरी वेडं वाकडं होईल, माझ्या तोंडातून काहीतरी वेडं वाकडं निघेल. तेव्हा तू आता माझ्यापासून लांब राहा, सांगितलं ना लांब राहा म्हणून. तेव्हा इथे कृष्ण त्याला समजवण्याचा इथे प्रयत्न करत असते, पण दुष्यंत काही ऐकून घ्यायला तयार नसतो. तो म्हणत असतो, कृष्णा हे बघ, मी सहजासहजी कुणावरती विश्वास ठेवत नाही. सगळेच जण माझा विश्वासघात करतात आणि तू सुद्धा तेच केलं आहेस, आणि आता मी तुझं बोलणं ऐकणार नाही आहे की तुझ्यावरती विश्वास ठेवणार नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, दुष्यंत रागाच्या भरात बाहेर जात असतो. तेव्हा इथे कृष्णा त्याला अडवण्यासाठी येते. ती म्हणते, थांबा दुष्यंत सरकार, अहो कुठं जाताय तुम्ही. आणि तेवढ्यातच इथे आढळराव आलेला असतो. तो म्हणतो, एक मिनिट थांब दुष्यंत, एक मिनिट थांब. तुला जर खरं ऐकून घ्यायचं असेल, खरं जाणून घ्यायचं असेल, तर आत्ताच्या आत्ता इथे थांब. तेव्हा दुष्यंत थांबलेला असतो. तेव्हा इथे दुष्यंत आता म्हणत असतो, सांगा काय खरं आहे ते मला ऐकू द्या. तेव्हा आढळराव म्हणत असतो की हे बघ, तुझा पासपोर्ट जाळला ते तू बघितलंस, पण तू हे बघितलंस का, तो पासपोर्ट नक्की कुणी जाळला ते. कुणीतरी तुला सांगितलं की ते काम कृष्णाने केले आणि तू लगेच विश्वास ठेवलास. तेव्हा इथे आढळराव म्हणत असतो की दुष्यंता, एक गोष्ट तुला माहिती आहे की कृष्णा कधीच खोटं बोलत नाही, ती जे काही बोलते ते सगळं खरं असतं. तेव्हा इथे याच घरामध्ये एक अशी व्यक्ती आहे जिला तू अमेरिकेला जायला नको आहेस, आणि त्या व्यक्तीने तुझा पासपोर्ट जाळला आहे. त्या व्यक्तीचं नाव काय आहे ते सुद्धा मला माहिती आहे.
हे सगळं मी तुला आत्ता इथे सांगणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, तू अमेरिकेला जाऊ नये असं कुणाला वाटतं? तेव्हा मैनावती म्हणते, हे तर आता आपल्या कृष्णालाच वाटतं ना. मागे सुद्धा नाही का जेव्हा दुष्यंता इथे पुण्याला जायला निघाला होता शहरामध्ये, तेव्हा सुद्धा कृष्णानेच त्याला थांबवलं होतं. तेव्हा इथे आता आढळराव म्हणत असतो की मैनावती, त्यावेळची परिस्थिती वेगळी होती, आत्ताची परिस्थिती वेगळी आहे ना. यावेळेला कृष्णाने काहीसुद्धा केलेलं नाही आहे आणि ती जी काही करते ते स्पष्टपणे तोंडावरती सांगते ना. तिला लपून छपून गोष्टी करायची गरज नाही आहे. तेव्हा आढळराव म्हणत असतो की दुष्यंता, अरे पासपोर्ट जर कृष्णाने जाळला असता तर चोर चोरी केल्यानंतर कधी तिथे थांबतो का? जर कृष्णाने पासपोर्ट जाळला असता तर ती तो पासपोर्ट बाहेर काढण्याचा प्रयत्न करत का राहिली असती? ही साधी गोष्ट तुला कळत नाही का? तेव्हा इथे मैनावती म्हणत असते, ते सगळं तिने दाखवण्यासाठी सुद्धा केलं असेल ना. तेव्हा आढळराव म्हणतो की जरा गप्प बसता का तुम्ही? सगळं काही सांगण्यासाठी इथे मी उभा राहिलोय ना. आधी शांतपणे सगळं बोलणं ऐकून तर घ्या. तेव्हा इथे आढळराव म्हणत असतो की ती व्यक्ती आहे जिला तू अमेरिकेला जायला नको आहेस. ती व्यक्ती दुसरे तिसरे कुणी नसून आम्हीच आहोत. आम्हीच तुझा पासपोर्ट जाळला. तेव्हा इथे दुष्यंत म्हणतो, काय? का केलं तुम्ही असं? सांगा ना, का केलं? का माझ्या स्वप्नांच्या मध्ये आलात? का माझ्या स्वप्नांची राखरांगोळी केलीत? तेव्हा इथे आता दुष्यंतने आपल्याच वडिलांची कॉलर पकडलेली असते. कृष्णा म्हणते, अहो हे काय करताय तुम्ही? सोडा त्यांना, ते वडील आहेत तुमचे. तेव्हा दुष्यंत म्हणत असतो, कृष्णा अगं असा वडील असतो का सांग ना. दुष्यंत म्हणत असतो, कृष्णा मला माफ कर, मी तुझ्यावरती आरोप केला, तुला चुकीचं समजलो, पण खरंच मला माफ कर गं. तू माझा पासपोर्ट का जाळशील ना. तेव्हा या माणसाने माझा पासपोर्ट जाळला असेल असा मी विचारसुद्धा केला नव्हता. बाप म्हणून घेण्याच्या लायकीचे आहात का तुम्ही? मुलाला जन्म दिला म्हणून बाप होता येत नाही. त्या बाळाचं लालन पालन संगोपन, त्याच्यावरती चांगले संस्कारसुद्धा करता आले पाहिजे. आणि तुम्ही लहानपणापासून माझ्यासाठी काय केले हो सांगा ना, काय केलेत? काही केलं नाही तुम्ही माझ्यासाठी. आणि आता भविष्यामध्ये माझं चांगलं होणार होतं तर माझं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी माझा पासपोर्ट जाळून टाकला. तुम्ही फक्त माझं पासपोर्ट जाळलेला नाही आहे, तर माझी स्वप्न, माझ्या आशा आकांक्षा आणि त्याचबरोबर माझं भविष्य, हे सगळं तुम्ही जाळून खाक केलं. आणि कशासाठी? तर स्वतःच्या समाधानासाठी, हो ना. तेव्हा आढळराव म्हणत असतो, असं अजिबात नाही आहे. आम्हाला फक्त एवढंच वाटत होतं की तू आपल्या इथे असलेला बिझनेस, आपले हे घर, आपले हे गाव सोडून कुठेही जाऊ नये असं मला वाटत होतं. तू इथेच राहावंस आणि आपल्या गावासाठी काम करावंस अशी माझी इच्छा होती आणि म्हणून मी तुझा पासपोर्ट जाळला. तेव्हा दुष्यंत म्हणत असतो, कृष्णा बघितलंस ना या माणसाने काय केलं ते. तेव्हा कृष्णा म्हणते, आहो ते वडील आहेत तुमचे, तुम्ही त्यांना वाईट साईड बोलू नका. तेव्हा दुष्यंत म्हणतो, असे वडील असतात? अगं असे वडील नसतात गं. आपल्या मुलांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी जो माणूस झटतो ना त्याला वडील म्हणतात. स्वतः उपाशी राहून आपल्या मुलाचं पोट भरतो ना त्याला वडील म्हणतात गं. आपल्या मुलाच्या स्वप्नांसाठी ज्याला रात्रभर झोप येत नाही ना, जो आयुष्यभर कष्ट करत असतो त्याला वडील म्हणतात. या अशा माणसाला वडील म्हणतेस तू? बघितलंस याने काय केलं? माझ्या स्वप्नांची राख रांगोळी केली आणि यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही, कधीच. तेव्हा प्रेक्षकांनो, कृष्णाला माहिती असतं की आढळने हा सगळा आरोप स्वतःवरती घेतला आहे, त्याने काहीसुद्धा केलेलं नाही आहे, हे कृष्णाला बरोबर माहिती असतं. दुष्यंत तिथून रागाने निघून गेलेला असतो. तेव्हा बाळजाबाई म्हणत असते की का केलं तुम्ही असं? पुन्यांदा या मुलीला वाचवण्यासाठी तुम्ही तुमच्या मुलाच्या नजरेत पडलात का आणि कशासाठी? तेव्हा इथे आढळ आता काहीच बोलत नाही. त्याला खरं तर वाईट वाटलेलं असतं, पण तो तरीसुद्धा गप्प असतो. तर प्रेक्षकांनो, इथे पूजाला खूप आनंद झालेला असतो. पूजा म्हणते, चला वा वा पूजा वा, फायनली तू डीला अमेरिकेला जाण्यापासून थांबवलंस. आता डी तुझ्यापासून कधीच वेगळा होणार नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पूजाचा आनंद एका सेकंदामध्ये विरणार असतो, कारण त्या ठिकाणी आता बाळजा आलेली असते. बाळजा म्हणते, का पूजा, का का केलंस तू असं? काय गरज होती तुला हे सगळं करून? काय मिळालं? तेव्हा इथे पूजा म्हणते, काही नाही, समाधान मिळालं. मला तुम्हाला हे दाखवून द्यायचं होतं की मला चॅलेंज करायचं नाही, कारण मी तुम्हाला म्हणाले होते काही झालं तरीसुद्धा डीला अमेरिकेला जाण्यापासून मी थांबवणार आहे. आणि बघितलं ना,
मी तुमच्या दुष्यंतला अमेरिकेला जाण्यापासून थांबवलं. आता तो माझ्यापासून दूर कधीच जाणार नाही. तेव्हा इथे बाळजा आता लगेचच पूजाचा गळा दाबते आणि म्हणत असते, काय गं, तुझी जीभ माझ्यासमोर इतकी चुरू चालते का? किती वेळा सांगितलंय तुला लायकीत राहायचं, लायकीत. अगं तुला जर मी कारखान्यामध्ये टाकलं ना, एखाद्या मशीनमध्ये, तर तुझी राखसुद्धा सापडणार नाही, कळलं का? तेव्हा माझ्यासमोर जास्त जोरात बोलायचं नाही, नाहीतर तुझं काय करेन ना, तुलासुद्धा कळणार नाही, कळलं? तेव्हा इथे पूजाचा गळा दाबून तिला आता चांगलीच धमकी देण्यात आलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, कृष्णा म्हणत असते की आबा, का केलं तुम्ही असं? हा आरोप तुम्ही तुमच्यावरती का घेतलात? तुम्हाला सुद्धा माहिती आहे की तुम्ही पासपोर्ट जाळलेला नाही आहे, मी सुद्धा जाळलेला नाही आहे, कुणी जाळलं आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. मग तरीसुद्धा हा आरोप तुम्ही स्वतःवरती का घेतलात आणि का तुम्ही इथे दुष्यंत सरकारच्या नजरेतून खाली पडलात? हे बघा आबा, अहो मी सगळं नीट केलं असतं, मी त्यांना सांगितलं असतं मी काही नाही केलं आहे म्हणून. तेव्हा इथे आढळ म्हणत असतो, अगं बाळा, तू किती आणि अजून काय काय केलं असतंस? मला कळत होतं की दुष्यंतच्या नजरेतून तुला पाडण्यासाठी हा तुझ्या विरोधात रचलेला डाव आहे आणि म्हणून मी हे सगळं केलं. तुला माहिती होतं की हे सगळं बाळजाने केलं आहे, पण तरीसुद्धा दुष्यंतला तू सांगू शकली असतीस का? आणि दुष्यंतने विश्वास ठेवला असता, म्हणून म्हणून मी हा आरोप स्वतःवरती घेतला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कृष्णा म्हणत असते की दुष्यंत सरकार तुमचा इतका राग का करतात? हे बघा आबा, तुम्ही मला तुमची मुलगी म्हणवताना, मग सांगा तुमच्या दोघांमध्ये एवढं अंतर का? तेव्हा इथे आढळ म्हणत असतो, हे बघ बाळा, आता मी तुला काही सांगू शकत नाही, पण माझा एक काळा भूतकाळ आहे आणि त्याच्यामध्ये ज्या काही नकळतपणे माझ्या हातून घडलेल्या चुका आहेत ना, त्या चुका आता माझ्यासमोर आहे ना, इथे नाचत असतात आणि त्यामुळे मला गप्प राहावं लागतं. माझ्यासमोर किती वाईट साईट गोष्टी घडतात, पण मी काही बोलत नाही. मी माझ्याच घरामध्ये अपराधासारखा फिरत असतो, कारण त्या काळ्या भूतकाळामध्ये माझ्या हातून काही चुका घडल्या होत्या त्यासाठी. म्हणजे बाळजाच्या खुरापती डोक्यामध्ये इतक्या वाईट साईट गोष्टी घडतात ना, त्याच्या 10 गोष्टीसुद्धा माझ्या डोक्यात येणार नाही अशी बाळजा आहे आणि त्यामुळेच मी गप्प राहिलो. पण आता मला माहिती आहे, या घरामध्ये बाळजाला सडेतोड उत्तर देण्यासाठी आणि गावाचं भलं करण्यासाठी जर कुणी आलं असेल तर ती तू आहेस. मी योग्य वेळेची वाट बघत होतो, त्यावेळेला घराचं चक्र तर बदलेलच. माझा दुष्यंतसुद्धा या सगळ्यातून बाहेर पडेल आणि गावसुद्धा, आणि ती धमक तुझ्यामध्ये आहे बाळा. म्हणूनच मी म्हणतोय की तुझ्यावरती मी कुठलाही आरोप येऊ देणार नाही. तुझ्यावरती आरोप येणारा मी स्वतःवरती झेलेन, कारण तसंही मी सगळ्यांच्या नजरेमध्ये वाईटच आहे ना, मग वाईट असलो तरीसुद्धा चालेल. या घरामध्ये दुष्यंतचा सगळ्यात जास्त विश्वास त्याच्या आईवरती होता. पहिल्यांदा असं झालं आहे की दुसऱ्या कुठल्या तरी व्यक्तीवरती विश्वास आहे आणि ती व्यक्ती म्हणजे तू आहेस. त्याचा तुझ्यावरचा विश्वास हा कायम राहिला पाहिजे. तुझ्यावरती विश्वास ठेवू नये यासाठी बाळजा हे सगळे प्रयत्न करते, हे सुद्धा मला माहिती आहे आणि म्हणूनच तुझ्यावरती येणारा प्रत्येक आरोप मी स्वतःवरती झेलणार. पण इथे आता माणुसकीचा विचार करणाऱ्यांचा प्लॅन मी अजिबात उद्ध्वस्त होऊ देणार नाही. तू लोकांच्या कल्याणासाठी, गावाच्या कल्याणासाठी सतत झटत असतेस, लढत असतेस आणि या घरालासुद्धा एकत्र बांधून ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतेस आणि हेच आता बाळजाला नको झाले, म्हणून ती नवनवीन इथे आता गोष्टी घडवण्याचा प्रयत्न करेल. पण तरीसुद्धा मी तुझ्यावरती कुठलाही आरोप येऊ देणार नाही. सगळे आरोप मी माझ्यावरती घेईन, पण तुझ्यावरील दुष्यंतचा विश्वास मात्र तसाच राहिला पाहिजे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता भूतकाळामध्ये नक्की काय काळ्या गोष्टी घडल्या होत्या हे तर आढळने सांगितलेलं नसतं, पण काहीतरी खूप भयानक घडलेलं असेल. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे दुष्यंत आता जंगलामध्ये एकटाच बसायला आलेला असतो. त्याला आता धक्का तर बसणारच. आनंदाने अमेरिकेला चालला होता स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी, पण इथे आता पासपोर्ट पूजाने जाळलेला असतो. आरोप मात्र आढळने स्वतःवरती घेतलेला असतो. तेव्हा इथे दुष्यंतला आठवत असतं, कृष्णा त्याला सांगत असते, त्याची शपथ घेते, मी काही केलेलं नाही आहे, मी तुमचा पासपोर्ट नाही जाळला. पण तरीसुद्धा दुष्यंत तिच्या बोलण्यावरती विश्वास ठेवत नाही. तो तिचा रागराग करत राहतो. मी काहीतरी वाईट साईड बोलेन, माझ्या तोंडून काहीतरी चुकीचं निघेल, असं तो सतत तिला म्हणत असतो. पण तरीसुद्धा प्रेक्षकांनो, इथे आता कृष्णा त्याला सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि दुष्यंत त्याच्यावरती रागवलेला असतो. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये बाळजा आढळला म्हणत असते की आज मी एका दगडात 2 पक्षी मारले. तुम्हाला तुमच्या मुलाच्या नजरेत पाडलं आणि त्या
कृष्णाची सुद्धा चांगली जिरवली, बरोबर की नाही. तेव्हा इथे आढळला कळत असतं हे सगळं कारस्थान बाळजाचंच आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता कृष्णाच्या हाताला भाजलेलं असतं. तेव्हा त्या ठिकाणी दुष्यंत येतो, तिच्या हाताला फुंकर मारतो आणि प्रेमाने इथे कृष्णाला सॉरीसुद्धा म्हणतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नवीन वर्ष येणार असतो. दुष्यंतला काहीतरी चांगलं गिफ्ट कृष्णासाठी घ्यायचं असतं आणि काय गिफ्ट घ्यायचं हे बाळजाने ठरवलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे दुष्यंत तिला थँक्यू वगैरे म्हणतो आणि आता बाहेर निघून जातो. मी माझ्या कृष्णासाठी चांगलं गिफ्ट घेणार असं तो बाळजासमोर म्हणतो. तेव्हा बाळजाला खूप जास्त राग येतो. तर इथे कृष्णा बाळजाला म्हणत असते की तुमचं हे जे सत्य आहे ना, तुमचा हा खोटारडेपणा लवकरच मी दुष्यंत सरकारला सांगणार आहे. नवीन वर्षाचे फटाके वाजतील तेव्हा वाजतील, पण हे खोटारडेपणाचे जे फटाके आहेत ना, त्याचा धमाका मात्र आजच होणार. आजच मी तुमचा खरा चेहरा दुष्यंत सरकारच्या समोर आणणार म्हणजे आणणार. असं इकडे आता म्हणाल्यानंतर बाळजा खूपच जास्त घाबरलेली असते.